गोंदियात महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे 62वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न। अधिवेशनाला आरटीएफचे वरिष्ठ नेते आणि संघटनेचे पदाधिकारी जे.एस. मजुमदार तसेच कॉम्रेड शांतनू मित्रा यांनी मार्गदर्शन केले। या दरम्यान गेल्या 2-3 वर्षातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। तसेच सदस्यांना काम करताना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। या अधिवेशनात विक्रय संवर्धन कर्मचारी कायदा 1976 वाचवण्याची शपथ घेण्यात आली। तसेच केंद्र सरकारकडून श्रम कायदे रद्द करून त्याऐवजी 4 श्रम संहितांमध्ये बदल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशात वाढत असलेल्या धार्मिक आणि सांप्रदायिक तणावाबद्दल चिंता व्यक्त करत त्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे। तसेच महिला सशक्तीकरण आणि महिला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा संघटनात्मक सहभाग वाढवण्यासाठीही महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला। औषधांच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची चिंता या अधिवेशनात व्यक्त करण्यात आली। सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच डिजिटल प्रणालीतील हस्तक्षेप आणि गोपनीयतेच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करून त्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी दिली आहे।